गुड मॉर्निंग. 10:30 झालेत. आंघोळ वगैरे झाली, ऑलमोस्ट सगळ्यांचीच झाली आहे. आता इथेच नाश्ता करणार आहे बाजूला आणि इथून आम्ही लेण्याद्री आणि ओझरला जाणार आहे. तर 11पर्यंत निघायचा टार्गेट आहे. अर्धा तास आहे आमच्याकडे फटाफट नाश्ता करून आवरून निघायला. बॅग वगैरे तर आम्ही आल्यावर भरू आणि 2:30-3 वाजेपर्यंत परत येऊन 3:30-4पर्यंत मुंबईसाठी निघायचं आहे. आता मुंबईला जायचे पण 2 रस्ते आहेत, ते बघू आता कोणत्या रस्त्याने जाणार आहे, तुम्हाला अपडेट देत राहतो. आम्ही आता लेण्याद्री आणि ओझरला जायला निघालो आहे. 3च गाड्या घेतो आहे. पहिले लेण्याद्रीला जाऊ आणि मग ओझरला जाऊ. डोंगरामध्ये खोदून बनवलेलं, वर जाऊन नीट दाखवतो. आता इथे पायऱ्यांनी वर चढत जायचंय. नॉनस्टॉप गेलो तर मला वाटतं 15 मिनिटात पोहोचू वर. आणि थेंब थेंब पाऊस पडायला लागलाय. थांब, मी पण आलो. हे साला मी बोललो असतो ना आता. ही एक मेडिटेशनची रूम आहे असं वाटतं. आणि ते आवाज एवढाएको होतोय ना. तो एको होत असेल रेकॉर्ड फोनमध्ये मला होत असणार. हे म्हणजे एकदम प्रॉपर डोंगरामध्ये कार्व केलं आहे. केवढा मोठा हॉल बनवला आहे डोंगरामध्ये. आम्ही दर्शन घेऊन आलो. आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. आता हे साईडला पण बरेचसे असे रूम्स आहेत. ते सगळे अच्छा, हे मेडिटेशनचं कदाचित नसेल, त्यात जागा बरीच आहे. ते जे आपलं गणपतीच्या मूर्तीच्या इथे ना असेच गॅप्स होते, पण एकदम छोटे छोटे होते. तर त्याच्यात बसून मेडिटेशन करायचे. हे राहण्यासाठी आहेत. मी आता उतरायला सुरुवात केली आहे आणि तिकडे असा पाऊस येताना दिसतो. इथे पण थेंब थेंब पाऊस लागतो. बोललो की फटाफट खाली उतरतो. ते ऊसाच्या रसाचं दुकान आहे, तर ऊसाचा रस पिऊया. तिथेच थांबू पाऊस जाईपर्यंत, कारण जाईल पाऊस थोड्या वेळात. मागे तर जरा क्लिअर वाटतंय. बोल वावर जावर आम्ही लेण्याद्रीवरून निघालोय. ओझरला चाललोय.
इथून काय जास्त लांब नाही, 15 मिनिटं लागतील फक्त. आणि पाऊस पण गेला. हे म्हणते 2:30 वाजलेत नाही तिथे. हां तेच आहे, असं फिरून जायचं. 2:30 वाजलेत आणि आम्ही ओझरला पोहोचलोय. ओझरचा परिसर खूप छान आहे. हा जा ना. तीन वाजून गेलेत. आम्ही घरी जायला निघालोय. घरी म्हणजे गावच्या घरी जायला निघालोय. असून तिथे पोहोचून बॅग वगैरे पॅक करायची. मुंबईसाठी निघायचंय. नारायणगावला जायचंय भेळ घ्यायला. जाता जाता भेळ पण घ्यायची. नारायणगावमधून भेळ घेऊ. लोक आले नाही अजून. स्लोच चालू आहे. आलोय परत घरी. बॅग पॅक करून निघायचं. 4:30 वाजले. खूप लेट झाला. आतापर्यंत निघालो पाहिजे होतो. काय बोलतो सॅम? हां मी पण एक्सपिरियन्स केला. ही गाडी अशी अर्धी वाकडी झाल्यावर उतरू नाही शकत. पूर्ण खाली टेकवायचे. तू कर, तुला देतो झालं की. साडेपाच झालेत. 5 वाजता निघायचा प्लॅन होता. थोडा उशीर झालाय. हा चिन्मयच्या नावाच्या. बाकी सगळ्या गाड्या रेडी आहेत. फक्त आता निघायचं. एक फोटो काढायचा इथे. त्यामुळे तेजसने सगळ्या गाड्या लाईनमध्ये लावून ठेवल्यात. फोटो काढून निघणारे लगेच. तर आता 6:07 झालेत. ट्रिप मीटर सेट नाही केला. ट्रिप मीटर सेट करतो पहिले. मॅपवर लोणावळ्याचं लोकेशन टाकलं आहे. तिथे अरायवल रात्रीचं 8:53ला दाखवतं आहे. 109 किलोमीटर्स आहे इथून. आणि घराच्या बाहेर आलो जस्ट. इथे हायवेच्या आधी पेट्रोल पंपवर थांबलो आहे. पेट्रोल भरून घेतलं आहे. मग आता लोणावळ्यापर्यंत नॉनस्टॉप तर नाही जाता येणार. मध्ये ब्रेक घेऊ एखादा. पण सनसेट होईपर्यंत तर चालवायचं आहे. म्हणजे अजून 1.5 तास तरी नॉनस्टॉप चालवायचं आहे. तेजस पेमेंट करतोय वाटतं. आता मी पुणे नाशिक हायवेला जॉईन झालो आहे. चाकणपर्यंत ह्याच हायवेने जायचं आहे. आणि मग MIDC मधून तळेगावच्या इथे बाहेर पडून मग जुना मुंबई पुणे हायवे त्याच्यावरून लोणावळ्याला जाणार आहे. लोणावळ्याचा अरायवल ऑलमोस्ट 9चा दाखवतोय. खूप उशीर झाला आम्हाला निघायला. आम्ही 1 तास आधी निघालो पाहिजे होतो. मग जरा टायमात झाला असतं. घरी तसं मी सांगितलं आहे कॉल करून की उशीर होणार आहे. बाकी सगळ्यांनी पण सांगितलंच असेल. आणि मेन म्हणजे इथून रस्ता चांगला आहे. माळशेजवरून जर गेलो असतो ना तर रस्त्याचं काम चालू आहे तिथे. आणि घाटामध्ये पण रस्ता खराब आहे. म्हणजे बऱ्यापैकी काम झालं आहे. आधी एवढा खराब नाही राहिला आहे आता. पण अजून बरंच काम बाकी पण आहे. मी गेल्या महिन्यातच 2दा आलो ना गावाला. तिथूनच आलेलो म्हणून मला माहिती आहे. मस्त व्ह्यू आहे इथे. आणि रस्त्यावर एवढं काय ट्रॅफिक नाही आहे. मोठ्या गाड्या आहेत मध्ये मध्ये. पण त्यांचा एवढा काय प्रॉब्लेम नाही होत आहे अजून. मला वाटतं राजगुरुनगर क्रॉस केलं ना की मोठ्या गाड्यांची ट्रॅफिक अजून जास्त दिसेल रस्त्यावर. आणि लोणावळ्याचा अरायवल सेमच आहे. 8:50. आता 8:55 झाला. 2 मिनटं वाढला. आता मी 2 मिनिट आता 5 मिनिटं आधी मी चेक केलं होतं तर 8:53 दाखवत होता आधी. एवढा 2 मिनटं जास्त दाखवतं आता.
तर आतापर्यंत 40 किलोमीटर झालेत. खेड घाटात पोहोचलोय आणि इथे तर स्काय क्लिअर आहे, पण पुढे ढग दिसत आहेत. तर आम्ही असं पकडूनच चाललोय की लोणावळ्याच्या पुढे आम्हाला पाऊस लागणारच आहे. तर आम्ही मेंटली प्रिपेअर्ड आहोत पावसासाठी. मारला आणि ब्रेक घेतला 5 मिनिटाचा ट्रान्झिशन ब्रेक घेतला, कारण लाईट कमी झाली आता. डिस्टन्स झाला आहे 55 किलोमीटर्स आणि टाईम झाला आहे 7:12. आता मध्ये नाही थांबणार कुठे, डायरेक्ट लोणावळ्यालाच थांबू. लोणावळा डायरेक्ट ना, आता लोणावळ्याच चहा प्यायला थांबू. लोणावळा पण क्रॉस करून रात्री 9 वाजता चहा. ऑप्शन नाही आपल्याकडे. चलो. 8 वाजलेत. लोणावळा अजून 30 किलोमीटर आहे इथून. सकाळी निघाल्यापासून, सकाळीच बोलतोय, संध्याकाळी निघाल्यापासून 83 किलोमीटर्स झालेत. आणि इथे MIDC मध्ये एवढं ट्रकचं ट्रॅफिक होतं ना, आणि नुसती धूळ, सगळे हाय बी मारतात वरतून, त्यामुळे वायझर ओपन ठेवून चालवत होतो. खूप त्रास झाला. इथे तोंड धुवायला थांबलो जरा. काही खायची तर इच्छा नाही आहे, लोणावळ्यामध्येच खाऊ काहीतरी. फक्त पाणी पिऊन निघणार आहे. पाऊस आला खूप जोरात. थांबलो साईडला. मी लोणावळा क्रॉस केला आहे. मला खायला थांबायचं होतं काहीतरी, पाऊस अचानक आल्यामुळे आम्ही थांबलो मध्येच शेवटी. तिथे पाऊस पडत होता ना, तिथे बाजूलाच एक रेस्टॉरंट होतं. बाजूला आम्ही जेवायला बसलोय आणि पाऊस थांबला. तर 11 वाजलेत आणि फायनली आमचं जेवण झालंय. निघतोच आहे. अजून 100 किलोमीटर बाकी आहेत, पण आता एवढी गाडी चालली जरा पण इच्छा नाही. रस्ता पण सगळा ओला झाला आहे. पाऊस पडेल कधी पण मध्येच. आणि खूप झोप आली आता सगळ्यांनाच. सगळ्यांना 1 पीसमध्ये न्यायचं आहे आम्हाला. हां, सगळ्यांना 1 पीस पोचायचं. JNPTला पोचलो आहे. पाऊस आला आहे म्हणून थांबलो. 12:30 वाजलेत आता. पाऊस कमी व्हायला लागला आहे, तर तो अजून थोडा कमी झाला की निघतो लगेच. सगळे वैतागलेत आता. असं झालं की कधी घरी पोचून झोपतोय. आणि मी गोप्रोनी काय रेकॉर्ड नाही केलं, कारण ऑलरेडी अंधार झालेला. आणि अंधारात एवढं काय खास रेकॉर्डिंग होत नाही गोप्रोमध्ये. तर 2:10 झालेत आणि आम्ही पोचलो आहे चिंचपोकळी लालबागला. तर मी इथून आतमध्ये जाईल आता आणि पुन्हा आणि समोरच सरळ जातो. भेटू आता काय, उद्याच भेटू. आपले जरा व्हिडिओज पण एक्सचेंज करायचे आपल्याला एकमेकांनी. तर माशी गिरायडी कंप्लीट होते इथे. मी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन. आणि see you on the next time.